जय भीम, नमो बुद्धाय. मी शुद्धोधन बागडे. आज आपण बहुजन संघटक या पेजवर, फेसबुक पेजवर बुद्ध धम्म आपल्या जीवनाशी कसा निगडित आहे, बुद्ध धम्म आपल्या जीवनावर कसा प्रभाव टाकू शकतो आणि हे मानवी जीवन कसं कल्याणकारी सुखमय बनवू शकतं याविषयी आपण चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की 1956च्या आधी ज्या विषमतेच्या जीवन प्रभावात आपण जगत होतो, की जो धर्म आपण आपला धर्म मानत होतो, की ज्या धर्मामध्ये आपल्याला कुठेही माणूस म्हणून कवडीचीही किंमत नव्हती, तर आपलं जीवन हे जनावरापेक्षाही निकृष्ट आणि वाईट दर्जाचं समजलं जात होतं. हे आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा याची कारण मीमांसा केली आणि वेगवेगळ्या पर्यायावर विचार केला, तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की या शोषित, वंचित, वर्तुळाबाहेरील समाजाला जर कुठला आशेचा किरण देऊ शकतो, तर तो आशेचा किरण म्हणजे फक्त आणि फक्त बुद्धांनी सांगितलेला धम्म. मग बुद्धांनी काय सांगितलं, कशाकरिता सांगितलं, याची आपण थोडीफार सुरुवातीला उजळणी करूया. तर तथागत बुद्धांनी ते राजकुमार असताना ते ज्या गणराज्याचे राजकुमार होते, त्याच शाक्य गणराज्याला लागून एक कोलीय गणराज्य होतं आणि या दोन गणराज्यामध्ये नदीच्या पाण्यावरून सारखा वादविवाद आणि तंटा होत होता. आजही आपण बघतोय की कसे दोन राज्य नदीच्या पाण्याच्या वाटपासंदर्भात नेहमी आपापले दावे प्रतिदावे सांगत असतात. त्याचप्रमाणे 2600 वर्षापूर्वी या दोन गणराज्यामध्ये वैमनस्य होतं आणि त्याचं कारण हे नदीच्या पाण्याच्या वाटपावरून कोणी किती पाणी घ्यायचं, पहिल्यांदा कोणी घ्यायचं, किती वापरायचं. कारण दोन्हीही गणराज्य हे कृषीप्रधान असल्यामुळे दोन्हीही गणराज्यांना पाण्यावर अवलंबून राहावं लागत होतं आणि त्या पाण्याचा सोर्स म्हणजे मधून वाहणारी जी रोहिणी नदी आहे, त्या नदीतील पाण्याचं वाटप. तर त्याच्यासाठी त्यावेळेस त्यांनी लवाद एक नेमलेला होता. दोन्हीकडले त्याच्यामध्ये मेंबर्स होते, सभासद होते आणि ते सभासद जो निर्णय द्यायचे आणि त्याप्रमाणे त्या पाण्याचा वाटप व्हायचा. पण कालांतराने आता प्रत्येक मानवी मनाला मलाच भेटलं पाहिजे ही प्रवृत्ती असते, की माझाच प्रदेशाला जास्त पाणी मिळेल तर हा सुजलाम होणार, इथला कृषी उत्पन्न वाढेल, या भावनेतून ते दोन्ही गणराज्य त्या पाण्यावर हक्क सांगायला लागले आणि जो त्यांचा लवाद होता, जे ट्रिब्युनल होतं, त्याचा निर्णय न मानता ही दोन्ही गणराज्ये आपापसात लढायला लागली. आणि सिद्धार्थ गौतम जेव्हा शाक्य संघाचे सदस्य होते, नेमकं त्याच काळामध्ये हा पाणी वाटपाचा प्रश्न
प्रकर्षाने जाणवायला लागला आणि दोन्हीकडली मंडळी एकमेकाला भिडली की जे एक बंधुभावाने राहत होती तेच लोक एकमेकासोबत लढाई करायला उतरले आणि त्या मानवी संघर्षातूनच दोन्ही राज्यामध्ये एक वैरतेढ निर्माण झालं आणि शेवटी ते इथंपर्यंत पोहोचले की शाक्य संघाला असं वाटायला लागलं की लढाईशिवाय आता पर्याय नाही, आपल्याकडली माणसं मारल्या जात आहेत, रक्तपात होतो आहे आणि प्रत्येक वेळेस आम्हीच का आपली बाजू मागे घ्यायची. म्हणून शाक्य संघ असा निर्णय घेतो की आपण लढाई करायला पाहिजे. हा प्रस्ताव जेव्हा मांडला जातो संघामध्ये तेव्हा जे हे शाक्य राजकुमार होते सिद्धार्थ गौतम हे त्या ठरावाच्या विरोधात मतदान करतात, उभे राहतात आणि आपला विरोध दर्शवतात की आपण गुण्या गोविंदाने 2 राज्य राहू शकतो, त्यामुळे आपण कुठलाही संघर्ष न करता हे आपसी भावनेने एक प्रेम भावनेने आपण दोन्हीकडल्या पक्षांनी एकत्र येऊन हा पाणी वाटपाचा प्रश्न सोडवायला पाहिजे. परंतु या त्यांच्या सूचनेला मेजॉरिटीने नाकारण्यात आला आणि क्षत्रियाचा धर्म हा लढण्यासाठी आहे, म्हणून तुम्ही लढाईत सहभागी व्हायला पाहिजे असा जो शाक्यगण प्रमुख होता, सेनापती होता, त्यांनी आदेश दिलेला. आणि जेव्हा तथागत तरीही मान्य केलं नाही तथागतांनी की आपण युद्ध करायला पाहिजे आपल्याच बाजूच्या राज्यासोबत, तेव्हा त्यावेळेसच्या प्रचलित संगनियमामुळे सिद्धार्थ गौतमाला 2 पर्याय देण्यात आले आणि त्या पर्यायामध्ये तुम्हाला प्रत्येकाला माहीतच आहे की एकतर त्यांच्या आईवडिलाची जी संपत्ती होती ती जप्त करण्यात येणार होती आणि त्यांना त्यापासून वंचित ठेवण्यात केल्या जाऊ शकत होतं, आणि दुसरा पर्याय म्हणजे सिद्धार्थांनी संघासोबत मिळून दुसऱ्या राज्यावर लढाई करायला पाहिजे होती. तर तिसरा पर्याय त्यांनी दिला की सिद्धार्थ गौतमांनी जर परिव्रजा घेऊन त्यांनी जर या देशाचा त्याग केला, ह्या देश सोडून दिलेला, तर त्यांचे कुटुंबावर जो बहिष्कार टाकण्यात येणार होता, त्यांची जमीन संपत्तीचे संघाकडून जप्ती होणार होती, ते टाळणार होती. म्हणून तथागतांनी सगळ्या विचारांती आपल्या आईवडिलाला आपल्यापासून असा कुठलाही बुदंड व्हायला नको, म्हणून याला कारण मीच आहे, कारण मीच नकार देतो आहे लढाईला, म्हणून त्यांनी स्वतः ती शिक्षा भोगण्यासाठी त्यांनी सांगितलं ठीक आहे चालेल, मी परिव्रजा करून ह्या देश नेहमीसाठी सोडून जाणार. आणि हे त्या संघाने मान्य केलं. सिद्धार्थ गौतमांनी गृहत्याग करायचं ठरवलं आणि ही गोष्ट राजापर्यंत येऊन पोचली. शुद्धोधन राजापर्यंत, यशोधरेला पण समजलेली. सगळीकडे हाहाकार मचलेला की एवढा सुंदर राजकुमार सुस्वभावी हा परिव्रजा घेऊन रानावनात निघून जाणार. प्रत्येकजण चिंताग्रस्त होता. वेगवेगळे लोक तथागताला समजवण्याचा प्रयत्न करत होता, पण तथागतांनी जे शिक्षा मान्य केली होती त्या शिक्षेनुसार त्यांना ते राज्य सोडून जायचं होतं. आणि त्याप्रमाणे ठरल्याप्रमाणे तथागत परिव्रजा घेतात आणि यशोधरेकडून पण परमिशन घेतात. आणि यशोदा शेवटी त्यांना परमिशन देते, परवानगी देते आणि एक छोटीशी मागणी घालते की तुम्ही परिव्रजा घेऊन जेव्हा जाल हा देश सोडून, तर तुम्ही एक काम करा की ह्या जो अंतर्कलह चालू आहे, लोकांमध्ये द्वेष पसरला जात आहे,
याच्यावर तुम्ही काहीतरी संशोधन करून तोडगा काढायला हवा. आणि त्याप्रमाणे तथागत होकार देतात आणि देश त्याग करतात. ते राज्य सोडून देतात, परिवर्जा घेतात. आणि आपल्याला माहीतच आहे, परिवर्जा घेतल्यानंतर 28व्या वर्षी ते परिवर्जा घेतात, देश त्यांचं राज्य सोडून देतात. सतत 8 वर्ष 7 वर्ष ते सतत संशोधनात्मक ज्ञानचर्चा किंवा त्यावेळेचं जे जे काय तत्त्वज्ञान उपलब्ध होतं, साधण्याचे वेगवेगळे प्रकार त्यांनी अवलंबिले. आणि त्यांना शेवटी वैशाख पौर्णिमेला बुद्धी प्राप्त होते, ते सम्यक संबुद्ध होतात. आणि ते जे 4 आर्य सत्याचा शोध लावतात, ते 4 आर्य सत्य म्हणजे या जगामध्ये दुःख आहे, या दुःखाचा निरोध करतायत, या दुःखाला नष्ट करता येते. आणि या दुःखाला नष्ट करण्याचे मार्ग आहे. आणि याची जी कारणं आहे, ती कारणं ते जैन माणसात आपल्या धर्माशयाने समजावून सांगतात. आणि ते अखंडपणे वयाच्या 80व्या वर्षापर्यंत सतत चरिका करत आणि पायी चालत या तत्त्वज्ञानाचंच, म्हणजेच बुद्धाने जे तत्त्वज्ञान सांगितले त्याला आपण धम्म म्हणतो, या धम्माचा प्रचार आणि प्रसार ते त्यांच्या संघामार्फत 4ही दिशेला करत असतात. की आपल्याला जी 4 सिंहाची मुद्रा जी आपलं राष्ट्रीय चिन्ह म्हणून आहे, त्याचा अर्थ असा आहे की 4ही दिशेंनी हा जो धम्म आहे, हा धम्म पसरविण्यात आलेला आहे भिक्षू संघामार्फत. आणि या तत्त्वज्ञानाचा परिणाम एवढा मोठा झाला त्या काळात की प्रत्येक व्यक्ती एकमेकासोबत प्रेमाने, सदाचाराने, करुणा, दया, न्याय, समता यांनी वागू लागलेला. जे विषमता होती ती विषमता नष्ट करण्यात आली आणि एक प्रेम, सदाचाराचं वातावरण निर्माण झाले. त्यामुळे बऱ्याचशा राजांनी या तत्त्वज्ञानाला राजाश्रय दिला. त्यांनी तो स्वतः स्वीकारलेला तो धम्म. आणि हा धम्म, हे तत्त्वज्ञान मानवी मनाच्या उत्क्रांतीला कसं पूरक आहे, कसं कारणीभूत आहे, हे प्रत्येकाने जाणल्यावर तथागत बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर सम्राट अशोकाने या तत्त्वज्ञानाचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार करण्यासाठी, आपल्याला माहीतच आहे की 84,000 विहार, स्तूप बांधण्यात आलेले आणि वेगवेगळे शिलालेख लिहिण्यात आले आणि त्यामध्ये या धम्माविषयीचं महत्त्व विशद करण्यात आले. आता हे तत्त्वज्ञान लोककल्याणकारी, माणसाला एकत्र जोडणारं हे जे तत्त्वज्ञान आहे बुद्धाचं, हे तत्त्वज्ञान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सगळ्यांना 14 ऑक्टोबर 1956 रोजी आपल्याला धम्मदीक्षा दिली, आपल्याला या तत्त्वज्ञानाशी परिचित केले. आता बाबासाहेबांनी इतर सगळे धर्म असताना, इतर सगळं तत्त्वज्ञान असताना, हेच तत्त्वज्ञान, हाच धम्म आपल्याला का दिला, असं आपल्याला बऱ्याच वेळा प्रश्न पडतो. आणि बऱ्याच वेळा याच्यावर चर्चा पण केली जाते ना, आपल्याला बऱ्यापैकी माहीत पण असते. तर जगातील
हा असं एकमेव धर्म होता, धम्म होता, की जिथे विज्ञानवाद होता, जिथे सत्याला आपल्या बुद्धीच्या कसोटीवर टावून सलाखून परिखल्या जात होतं, की जिथे कुठेही अंधश्रद्धा, कर्मकांड, चमत्कार या कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवला जातो. जे तुमच्या बुद्धीला पटेल, जे सत्य आहे तेच स्वीकारा. तथागतांनी ते इथेपर्यंत म्हटलेलं होतं की माझं म्हणणं जरी तुम्हाला उद्या पटलं नाही तर ते तुम्ही नाकारू शकता. एवढी लिबर्टी, एवढं स्वातंत्र्य तथागतांनी दिलेलं होतं की जे कुठल्याही धर्मसंस्थापकांनी जगातल्या दिलेलं. आपण जर प्रत्येक धर्माचा आपण जर विचार केला, अभ्यास केला तर आपल्याला हे आढळून येईल, आपल्याला पण हे आढळून. कारण बाबासाहेब म्हणते किंवा तथागत म्हणते म्हणून आपण विश्वास ठेवला पाहिजे असं नाही. तर ते खरंच सत्य आहे, ते आपण आपल्या बुद्धीला पटवून घेतलेलं पाहिजे. त्याच्या ज्या कसोट्या आहेत त्या कसोट्या लावून ते आपण बघितलं पाहिजे. एवढी मोकळी त्या धम्मामध्ये आहे. तर असा हा महान धम्म, असं जगातील महान तत्वज्ञान बाबासाहेबांनी तुम्हा आम्हाला दिलं. किती मोठी आपल्यासाठी अभिमानाची आणि गौरवाची गोष्ट आहे की ज्या तत्वज्ञानापासून समतेच्या, बंधुत्वाच्या तत्वज्ञानापासून आपण लाखो कोसो दूर होतो. आपल्याला तर पहिले माणूस म्हणूनच ओळख नव्हतं. तत्वज्ञान तर फार दूरची गोष्ट आहे. तुम्हाला शिक्षा म्हणजे काय, तुम्हाला मानवी मूल्यांना जपणारी कुठलंही स्वातंत्र्य नव्हतं. कुठलंही नैसर्गिक उपलब्ध असणाऱ्या त्या गोष्टीवर पण तुमचा अधिकार नव्हता. आता हे सगळं बाबासाहेबांनी त्यांच्या जीवनात भोगलेलं आहे. तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की या एका घटकाला, या वंचित शोषित लोकांना जर हे पवित्र तत्वज्ञानासोबत ओळख करून दिली तर यांच्या जीवनामध्ये भरभराट झाल्याशिवाय किंवा हे यांचा विकास साधल्याशिवाय राहणार नाही. एवढा विश्वास बाबासाहेबाला या तत्वज्ञानाविषयी होता. एवढा प्रचंड विश्वास. आणि त्यांनी वेळोवेळी त्याची वाच्यता केलेली की मी 30 वर्ष जगातील प्रत्येक धर्माचा बारकाईने अभ्यास केला. एवढा मोठा हा जो कालखंड आहे अभ्यासाचा, फार मोठा कालखंड आहे. जगातील कुठल्याही तत्वज्ञानाने एवढा त्यांच्या जीवनाचा अमूल्य वेळ ह्या अभ्यासासाठी नाही. ते म्हणाले की मी छाती ठोकपणे सांगू शकतो की जगात जर हे कुठलं मानव कल्याणाचं तत्वज्ञान असेल तर ते म्हणजे फक्त आणि फक्त बुद्धाचा धम्म आहे. मग या धम्मामुळे माझ्या जीवनामध्ये काय प्रगती करू शकतो? तर प्रगती एकच नाही, बौद्धिक प्रगती, आर्थिक प्रगती, सामाजिक, धार्मिक, प्रत्येक ठिकाणी या धम्म प्रभावी ठरले. बाबासाहेबांनी ज्या उद्देशाने हा धम्म आपल्याला दिला तो उद्देश परिपूर्ण झालेला दिसत नाही. आम्हाला ज्या महामानवाने, ज्या मुक्तिदात्यांनी आम्हाला हा धम्म दिलेला, हा धम्म आम्ही किती प्रमाणात आचरणात आणतो? आम्ही खरंच एक बाबासाहेबाचे अनुयायी म्हणून बाबासाहेबांनी या ज्या गोष्टी सांगितलेल्या आम्ही हा आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला का? नाही केला. कारण आज जर धम्म जर हा आपल्या घराघरात पोहोचला असता, आपल्या प्रत्येक बुद्धाने त्याचं आचरण केलं असतं तर परिस्थिती फार वेगळी असते. तुम्हाला इथे प्रत्येक
समूह आणि तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णतः बदलला असता. कारण या आचरणामध्ये एवढी ताकद आहे की तुमच्या व्यक्तिगत विकासासोबतच बौद्धिक, आर्थिक, धार्मिक, सामाजिक या विकासासोबत तुम्ही समाजाचा विकास करणार. या समाजाच्या विकासासोबत पूर्ण देशाचा विकास होणार आणि देशाच्या विकासाबरोबरच जगाचा विकास होणार. मग हे एवढं मोठं सगळं याची महती असताना, याचं महत्त्व असताना आम्ही याच्याकडे कानाडोळा केलेला आहे. आम्ही फक्त 4 वर्ग शिकलो, नोकरी करून आम्ही आपल्या प्रपंचातच राहिलेलो. परंतु बाबासाहेबांनी या ज्या गोष्टी सांगितल्या त्याकडे म्हटलं आम्ही हेतुपुरस्पर पाठ फिरवलेली दिसते. आणि आजचं जे संभ्रमाचं वातावरण दिसतं आहे, कुठल्याही तुम्ही कुठल्याही गोष्टीवर तुम्ही जर याचं बघितलं तर तुमचे सामाजिक, आर्थिक, धार्मिक ज्या प्रमाणात प्रगती व्हायला पाहिजे ती झालेली दिसत. याची कारण मीमांसा आपण बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून करणार आहोत की नाही, की फक्त आहे त्यामध्येच आनंद मानून पुन्हा जे संकट तुमच्यावर ओढवले होते ते ओढून घेण्याचा प्रयत्न करत तर नाही ना आपण. हा प्रश्न आपल्या मनात उपस्थित व्हायला. कारण ज्या 50 वर्षापूर्वी तुमच्या समस्या होत्या त्या आजही समस्या तशाच्या तशाच आवासून उभ्या आहे. आता चालली एक प्रकरण घडलेलं परभणी जिल्ह्यात, किती तिथे तुमचं प्रेत जाळण्यासाठी स्मशानभूमी नाकारण्यात आली. स्मशानभूमीत म्हणजे लोक म्हणतात की मृत्यूनंतर वैर संपते, पण मृत्यूनंतर जात संपत नाही. हे भीषण वास्तव तुम्ही स्वीकारायला तयार नाही. मग आम्ही शिकलो, थोडी प्रगती झाली. किती लोक नाही. आजही विद्यार्थ्यांना भर पाण्यामध्ये, पावसामध्ये मुंबईला लॉंग मार्च काढावा लागतो. काय तर आम्हाला आमची फेलोशिप द्या, त्याच्यामुळे आम्ही शिकू शकणार, उच्च शिक्षण प्राप्त करू शकणार, PhD करू शकणार. का करावं लागतं आज? कारण आम्ही बाबासाहेबाचं कुठेही ऐकलेलं दिसत, फार थोडं ऐकलेलं, बाकी सोडून दिलेलं. बाबासाहेबांनी ज्या ज्या गोष्टी जर आम्ही आजही त्याचं अवलोकन करून आत्मसात केल्या तर तुम्हाला येणारे दिवस हे भरभराटीचेच असणार, नाहीतर पुन्हा अंधकारमय जीवन जगावं लागेल. हे सत्य, एकदम सत्य आहे. आजही फारशी परिस्थिती बदललेली नाही आहे. आजही मनातून तुम्हाला ऍक्सेप्ट केले जातात. एक कायद्याचा तेवढा धाक आहे म्हणून, नाहीतर एका परभणीच्या RTI कार्यकर्त्यांनी जेव्हा ही माहिती मागवलेली तर ते म्हणाले की 17,000 गावांमध्ये अजूनही तुमच्याकरिता स्मशानभूमी नाही. तुम्हाला वाट बघावं लागते, कोणीतरी जागा देईल का? ते बघा किती भयानक, भीषण, विदारक दृश्य आहे की जगण्याची ओढ, तर जगण्यासाठी तर संघर्ष करावाच लागत आहे, पण सोबतच तुम्हाला तुमचा मृत्यू झाल्यानंतर तुमचं शेव कुठं विल्हेवाट लावायची, शेव कुठे, तो पण प्रश्न आवासून जागा. आज तो सोशल मीडिया आहे म्हणून तुमच्यापर्यंत ह्या बातम्या पोहोचल्या, नाही तर इथला कुठलाही ब्राह्मणी मीडिया या गोष्टीवर वाचिता करायला सगळं दाबण्याचा प्रयत्न केला. आणि आपण पण त्यांच्यात हो नाही, खूप सगळं व्यवस्थित आहे. आज तुमच्या मुलांच्या स्कॉलरशिप वेळेवर दिल्या जातात. आज वेगवेगळे क्रायटेरिया लावून तुम्हाला शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं मोठं कट कारस्थान या देशामध्ये चालू आहे. सरकारी शाळांचं खाजगीकरण केलं जात आहे, त्या विकल्या जात आहे. आम्हाला काही घेणं नाही, आम्हाला काही देणं घेणं नाही.
कुठे दिसला संघर्ष? कुठे मोठे मोठे विशाल मोर्चे दिसले? नाही. कारण आम्हाला वाटतं की होईल, ते कोणीतरी करेल. कोणी करणार नाही मित्रांनो. बाबासाहेब स्वतः म्हणाले की इथेपर्यंत आणलेला आहे मी हा गाडा, हा तुम्हाला पुढे न्यायचा आहे. पुढे नेता येत नसेल तर त्याला मागे सुद्धा येऊ देऊ नका. ती जबाबदारी आपल्यावर टाकलेली आहे. आपण मागे जात आहोत, जागेवर पण नाही. जे तुमचे हक्क अधिकार होते त्यापासूनही तुम्हाला वंचित ठेवण्याचा कुटिल डाव इथलं प्रशासन, इथली सिस्टम, इथल्या संस्था करत आहे. उघडपणे करत. शालेय शिक्षण हे महाग करण्यात आले. महाविद्यालयीन शिक्षण तर विचारूच नाही. आणि एवढं सगळं केल्यावरही तुम्हाला रोजगाराची किती संधी उपलब्ध करून देणार? सगळं खाजगीकरण आणि कॉन्ट्रॅक्ट पद्धत असल्यामुळे तुम्हाला त्याची पण शाश्वती राहते. मग हे घडण्यासाठी कारण काय झाली? तर आम्हाला ज्या ज्या गोष्टी बाबासाहेबांनी सांगितलेल्या त्या गोष्टी आम्ही दुर्लक्ष. बाबासाहेबांचं ऐकायला तयार नाही. बाबासाहेबांना आम्ही डोक्यावर घेतोय, पण डोक्यात घेण्याचा प्रश्न आमच्या डोक्यात कधी येत नाही. बाबासाहेबांची एवढी मोठी ग्रंथसंपदा उपलब्ध असताना आम्ही ते वाचायला तयार नाही. बाबासाहेबांनी का आम्हाला बुद्ध धर्म दिलेला आहे? ते तुम्हाला इतर धर्मही देऊ शकते. मग हा धर्म तुमच्यासाठी असून तुम्हाला एक नव चैतन्य प्राप्त, नव जीवन देण्याचं, एक नव संजीवनी ठरणारा असून सुद्धा तुम्ही या धर्माकडे पाठ फिरवली. विहार किल्ली कुलपामध्ये बंद आहे. आपण बघतोय ही वेगवेगळ्या ठिकाणची परिस्थिती आहे. आम्ही एकत्र यायला तयार नाही. आपण एकत्र का येत नाही आहे याची कारण मीमांसा आपण करायला पाहिजे. व्हॉट आर द रूट कॉजेस वाय वी आर नॉट कमिंग टुगेदर? कुठे बिघडत आहे? आज आमच्या जीवन मरणाचा प्रश्न असून उभा असताना सुद्धा आम्ही एकत्र यायला तयार नाही, एकत्र बसायला तयार नाही. का? याचे कारण काय? एकमेकाविषयीची द्वेषभावना, अहंकार, लोभ, मत्सर, या ज्या तृष्णाने आपल्याला पछाडलेलं आहे, या तृष्णा तुम्हाला एकत्र येऊ देत नाही. आणि जोपर्यंत तुम्ही एकत्र येणार नाही तोपर्यंत तुमचा लढा दुसरं कोणी लढणार नाही. कुठलंही असं प्रभावी संघटना तुमच्याकडे उपलब्ध नाही की जे संघटन तुमच्या सामाजिक समस्याचं निराकरण करू शकतं. शासन दरबारी तर आवाज आहेच नाही. रस्त्यावरची लढाई आम्ही विसरलेलो आहोत. कारण आम्ही एकत्र यायला तयार नाही. मग धम्म काय सांगते आपल्याला? धम्माची गरज काय? धर्माची गरज काय? 3 एप्रिल 1955च्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्म का महत्त्वाचा आहे त्याची 2 कारणं दिली. की धर्म तुम्हाला एक सुसूत्रीपणा आणून संघटित करण्याचं काम करतो. आणि दुसरं म्हणजे तुमच्यामध्ये एकता निर्माण करतो, एकमेकाविषयी आदर निर्माण करतो, एकमेकाविषयी जिव्हाळा निर्माण करतो. बाबासाहेबांनी आपल्याला नवीन धर्म दिला, बुद्धाचा. आपण बौद्ध झालो. आपल्यामध्ये एकोपा आहे का? आपण खरंच विचारायला पाहिजे. आपण एकत्र येतो का? बाबासाहेबांनी म्हटलेलं ते वाक्य जसंच तसंच आहे की बुद्धांनी प्रत्येक रविवारी
पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून आपल्या कुटुंबियासोबत विहारात जायला पाहिजे. वाराणसीच्या भाषणामधलं आहे. त्यांचं जेव्हा महापरिनिर्वाण त्याच्या आधीचं ते भाषण आहे. आम्ही जातो, कुठे आमचं चुकते, आम्ही याच्यावर विचार करणार आहोत की नाही, तर गंभीर प्रश्न आहे. बोलायचं म्हणून बोलायचं नाही, हा काही भाषणाचा विषय नाही. हा विषय आहे आत्मपरीक्षण, सेल्फ रिस्ट्रोस्पेक्शन. आपल्याला स्वतः हे प्रश्न पडले पाहिजे. आणि धम्मामध्ये जर तुम्हाला एकत्र आणण्याची ताकद आहे, आपण धम्माकडे का जात नाही? फक्त बाय डिफॉल्ट नावासमोर बुद्ध लावला म्हणून चालणार नाही, ते आचरण तुम्हाला करावं लागेल. कारण धम्मामध्ये तुम्हाला प्रज्ञा आणि शील शिकवल्या जाते. हे सद्गुण आहे, महान सद्गुण आहे. आणि जोपर्यंत तुमच्या मुलामध्ये दान आणि शील काय आहे हे कळत नाही, तोपर्यंत प्रज्ञा आणि करुणा तुमच्यापासून दूर असतात. धम्माचं महत्व काय आहे आपल्या जीवनामध्ये? धम्म तुम्हाला एकत्र करू शकतो. धम्म तुम्हाला एकत्र करू शकतो. धम्म तुम्हाला सुसंघटित करू शकतो. धम्म तुम्हाला सहजीवन जगायला बाध्य करू शकतो. धम्म तुमच्यामध्ये एकमेकाविषयी करुणा निर्माण करू शकतो. आणि ही जर करुणा निर्माण झाली तर एकमेकाविषयी आदर निर्माण होईल. आणि एकमेकासोबत जेव्हा आदर निर्माण होणार, तेव्हा तुम्हाला एक संघ होण्यापासून कुठलीही ताकद थांबवू शकणार, कुठलीही ताकद थांबवू शकणार. एवढे या तत्वज्ञानामध्ये ताकद आहे, एवढं फोर्स याच्यामध्ये, एवढं बल याच्यामध्ये. बाबासाहेबाला एक्सपेक्टेड होतं. त्यांनी 1954 आणले की मला का पूर्ण देशामध्ये त्यांनी रंगूंच्या भाषणामध्ये सांगितलेलं होतं. आणि ते डॉक्टर कौशल्यान ते त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांनी लिहून पण ठेवले की बाबा साहब ने उस भाषण में कहा था कि अगर मुझे 2 साल भी मेरी उम्र बढ़ती है, ज़्यादा की ज़िंदगी मिलती है, केवल 2 साल, तो मैं 5 करोड़ लोगों को बुद्ध बनाऊंगा. कितने? 5 करोड़ लोग. दीक्षा किती लोकांनी घेतली? जवळपास सगळ्या टोटल केली तर आला, खूप झाले. बाबासाहेबाचं फक्त 2 वर्ष म्हणाले, जर मला 2 वर्ष मिळाले, कारण त्यांची प्रकृती फार खालावलेली होती. त्यांना पण माहिती नव्हतं की त्यांचं शरीर कधी साथ देईल. एवढी परिस्थिती, एवढी हेल्थ, त्यांचं शारीरिक स्वास्थ्य त्यांना साथ देत नव्हतं. म्हणून त्यांना असं म्हणावं लागलं की 2 साल अगर मैं ज़्यादा जिया, केवल 2 साल, तो मैं 5 करोड़ लोगों को बुद्ध बनाऊंगा. प्रतिज्ञा घेतली. आम्ही कुठे? आम्ही तर जे झालो ते पण विसरत चालले. पुन्हा त्या जुन्या कर्मकांडात, विषमतेच्या दलदलीत आमचा परतीचा मार्ग चालू झालेला आहे. बघा काय परिस्थिती, अत्यंत वेदनादायी आणि दुःखद आणि चीड आणणारी परिस्थिती आज समाजामध्ये दिसते. आता लोक म्हणणार आहे असलं काही नाही बाबा, हे तू काही आपलं निगेटिव्ह सांगून आम्हाला डिमोरलाइज करू नको, नाउमेद करू नको. जे सत्य आहे, जे वास्तव आहे ते आपण स्वीकारायला पाहिजे. देयर इज नथिंग पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. ट्रूथ इज ट्रूथ. सत्य सत्यच असणार आहे. सत्याची दुसरी डेफिनेशन नाही. जे दिसते, जे वास्तव आहे ते सत्य स्वीकारायला पाहिजे. आज आपली परिस्थिती अशी आहे की नाही आहे? आहे की नाही? कुठल्या फ्रंटवर तुम्ही सक्सेसफुल आहे? राजकीय, धार्मिक आहे, सामाजिक आहे, आध्यात्मिक आहे, धार्मिक? कुठेच दिसत नाही. कुठेही या चर्चेला
कुठेही चर्चा दिसत नाही, सगळं थांबलेलं आहे. एखादा वक्ता बोलवते, भाषणबाजी, टाळ्या वाजून त्याला निघून चाललं जातं. धम्म हा आचरणाचा विषय आहे, हा चर्चेचा विषय आहे. आणि जोपर्यंत आपण जास्तीत जास्त प्रमाणात कमीत कमी जे स्वतःला बौद्ध समजून घेतात, कमीत कमी लिस्ट एक्सपेक्टेशन फ्रॉम द पीपल हु आर क्लेमिंग दॅट दे आर द बुद्धिस्ट, they should think upon it, they should retrospect it, they should do the root cause analysis of this failure. आणि जिथे जिथे आपल्याला चुका दिसतात ते सुधारण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. देयर इज नथिंग निगेटिव्ह पॉझिटिव्ह राईट दिस. वास्तव आहे भाई, हे यू हॅव टू ॲक्सेप्ट दिस. बट आम्ही ते ॲक्सेप्ट करायला तयार. अरे असलं काही नाही आहे. हम खा पी रहे मस्त, आज संडे था, जो हमको लगता वो लाया, खाया, मस्त आराम किया. इट्स लाइफ. दिस इज व्हाट बाबा साहेब वॉज एक्सपेक्टिंग फ्रॉम अस. काय म्हणून काय उद्या मरायचे आज मेले तरी काय फरक पडणार आहे? हू इज गोइंग टू बॉदर अबाउट युअर लाईफ? तुम्ही आजपासून 20 वर्ष जरी जगलात तरी खाणार आणि मरणार. उद्या पण मरणार, परवा पण मरणार. काय तुमच्यासमोर टार्गेट आहे? कुठल्या ॲम्बिशननी तुम्ही जगतात आहे? काय तुमच्याकडे प्रोग्राम? काय आपण प्रोग्राम आहे का आपल्याकडे? प्रोग्राम बाबासाहेबांनी सगळं प्रोग्राम दिलेला आहे. आपल्याला कुठलीही गोष्ट डेव्हलप करायची नाही. एव्हरीथिंग इज रेडीली अवेलेबल इन अवेलेबल लिटरेचर. एवढे खंड आहे, 21 खंड प्रकाशित झाले. आम्ही कधीतरी ते पुस्तक घेऊन वाचण्याचा प्रयत्न करतो. आता वर्षवासाचा काळ जवळ आलेला आहे. वाचायचं म्हणून आपण बुद्ध आणि धम्म 3 महिन्यात आपल्याला अशी घाई झालेली असते. अरे रे 2 पेज राहिलेले आहे, पटकन निपटवा आहे. महिना संपत आलेला आहे. ही कथा आहे, कथा वाचन करणार आहे तुम्ही. 3 महिन्यात संपवायचं कोणी टार्गेट दिलेलं आहे. अरे ते तत्त्वज्ञान आहे, वैश्विक तत्त्वज्ञान. इट्स अ युनिव्हर्सल ट्रूथ अवेलेबल इन द टेक्स्ट बुक. आणि तुम्ही त्याला भराभर वाचून आपल्याला 3 महिन्यात संपवायचं आहे. 3ऱ्या महिन्याला आपल्याला ग्रंथाची समाप्ती करायची आहे. खतम, संपला रोल. मी बुद्ध असणार, बुद्धिस्ट असणार. समजून घेऊया. आचरणात किती आणणार त्याचं काही मोजमाप असणार आहे तुमच्याकडे, आमच्याकडे? व्हॉट इज द मेजरमेंट युनिट? येस, आय हॅव अचीव्ड दिस डिग्री ऑफ बुद्धिझम आहे आमच्याकडे. आपल्या शिक्षित होण्याचा हा फायदा आहे. पंक्ता उठवण्याचा. इट्स अ 24/7 प्रोग्राम. इट्स नॉट अ 3 months प्रोग्राम. हा 3 महिन्याचा वर्षवास हा भिक्षू संघाने. कारण त्यावेळेस त्यांच्याकडे चिवरची जोडी एकच असायची, एकच चिवर असायचं. ते पाण्यामध्ये ओले जर झाले वर्षा ऋतूमध्ये, त्यांना सर्दी खोकला, ती चिवर जोपर्यंत सुकत नाही तेव्हा तोपर्यंत त्यांना नग्न राहावं लागलं. जेव्हा 500 भिक्षूंचा संघ एकाच रस्त्याने चालत होता तेव्हा पायवाट त्या शेतामध्ये तयार होत होती. आणि शेतकऱ्यांनी मेहनतीने लावलेलं जे पीक आहे ते तुडवल्या जात होतं. भिक्षूंना साप, इतर सरपटणाऱ्या प्राण्यापासून, हिंस्र श्वापतापासून त्रास होत होता. म्हणून तथागतांनी हा नियम बनवला की 3 महिने वर्षा ऋतूमध्ये संघाने गावाच्या जवळपास तिथे मुक्काम करावा आणि तिथूनच आपली साधना, ज्ञानार्जन करून आजूबाजूच्या लोकांना धम्मदेशना करा. दिस वॉज द रिझन बिहाइंड दिस. 3 महिन्यात ग्रंथ संपवायचा आहे हे टार्गेट होतं तेव्हा.
आहे असं कुठे लिहिलेलं आहे? एखादा रेफरन्स आहे आपल्याकडे? यस, बाबासाहेब म्हणाले 3 महिन्यात खतम करायचं, त्याच्यात समाप्ती करायची. इट्स फॉर यू. अरे हा पवित्र धम्मग्रंथ आहे की जो बाबासाहेबांनी आपल्या शरीर स्वास्थ्याचा विचार न करता अविरतपणे रात्रीचे 2 वाजो 3 वाजो त्या दत्तूला सांगायचे, दत्तू मी डिक्टेट करतो, लिहून का? लिहिता येत नव्हतं बाबासाहेबांना. पाय असा ते दोरीने बांधून टांगून ठेवायचे. किती भयावह परिस्थितीमध्ये बाबासाहेब होते. आम्ही काही ते कधी अभ्यासणार आहोत? कधी त्या परिस्थितीमध्ये जाण्याचा प्रयत्न करणार आहोत? त्या व्यक्तीने का लिहिला असेल वा धम्मग्रंथ? काय गरज होती? कुठला अवॉर्ड भेटणार होता त्यांना? काय काय गरज काय होती? स्वस्थ नसताना बरं पुस्तक लिहितोय तो व्यक्ती. डॉक्टर सांगते की बाबा तुम्ही आराम करा, तुमचं शुगर BP सगळं हाय झालेलं. तशा याच्यामध्ये बाबासाहेब आपल्यासाठी हा ठेवा, अनमोल ठेवा लिहून जातो. कुठं भरणार आहोत आपण? हे परतफेड करणार आहोत? कोणासाठी लिहिलेलं? त्या कादंबरी आहे 3 महिन्यात वाचून पूर्ण संपवायची आणि 50 लोकांना 100 लोकांना जीव घालायचं, संपला. हा वर्षावास आहे? हा वर्षावास नाही. दॅट कन्सेप्ट वॉज टोटली डिफरंट. वस्ती लोकांनी काय करायला? उपसत, आचरण. उपसत म्हणजे काय? आचरण. एका दिवशी होणार नाही, हे मला पण माहिती आहे, माझ्याने पण होणार नाही. पण ओव्हर ए पिरियड ऑफ टाईम, हळूहळू त्यामधली एक डिग्री तुम्हाला पूर्ण करून पूर्णत्वाकडे जायचं. आपला प्रवास कुठे असला पाहिजे? बुद्धत्वाकडे. माय एम शुड बी, व्हॉट शुड बी माय अल्टिमेट सांगू? कल्टिवेशन ऑफ माइंड. कल्टिवेशन ऑफ माइंड. मनाला सुपीक बनवायचं आहे. त्याच्यामध्ये जे तण वाढलेले आहे दॅट यू हॅव टू वीड आउट. ते तण नष्ट करायचं. जे तृष्णेचं तण झालेलं आहे आपल्या डोक्यामध्ये, ते तृष्णेचं तण नांगरणी वखरणी निंदन खुरपण करून ते तण तुम्हाला काढलं तर तुमचं मन हे सुपीक तयार होईल. फर्टाईल लँड. सुपीक जमीन या मनाला तुम्हाला तयार करायचं. तसं ते मन संस्कारित करायचं आहे. आणि मन संस्कारित करण्यासाठी तथागताने जो विशुद्धीचा मार्ग सांगितलेला आहे, तो विशुद्धीचा मार्ग म्हणजे पंचशीलाचं पालन तुम्हाला करायचं. हा दिलेला रोडमॅप बाबासाहेबांनी दिलाय. की जे जेव्हा नालासोपाराला बुद्ध पौर्णिमेनिमित्त तिथे प्रवचन देतात बाबासाहेब सांगतात की इथल्या बुद्धांनी त्रिशरण, पंचशील, अष्टशील आणि 10 पारायण समजून घेऊन आपल्या जीवनात त्या आचरणात आणण्याचा टोकाट प्रयत्न करायला पाहिजे. जर त्यांना त्यांच्या जीवनामध्ये स्वतःची त्याचप्रमाणे समाजाची जर प्रगती करून घ्यायची असेल, एम काय? व्हॉट इज युअर अल्टिमेट एम? कल्टिवेशन ऑफ युअर माइंड शुड बी द अल्टिमेट एम ऑफ. तुम्हाला तुमचं साध्य मिळाले, असंच मरायचं खाऊन पिऊन, आला गेला अडकलं इथे, झाला डॉक्टर म्हणते गेला असं करायचं. तसं तर बाय डिफॉल्ट होणार आहे. बट बिफोर दॅट वी हॅव सम कमिटमेंट आलो. कमिटमेंट जर
आधीच्या पिढीपासून पाळण्यात आली असते. 1956 पासूनचा जो हा प्रवास चालू आहे, हा चित्र फार वेगळं दिसतं. आम्हाला सगळीकडे आजूबाजूला ते आनंदाचं वातावरण दिसलेलं असतं. भय नसतं लोकांमध्ये. आपण आता भयावस्थितीमध्ये जगत आहोत. भीतीदायक. कसं होणार? उद्या कुठला निर्णय बदलणार आमच्या विरोधामध्ये? उद्या कुठल्या कायद्याचं खच्चीकरण होणार? Nobody knows. We are living in the fearful atmosphere. आमच्या मुलांच्या स्कॉलरशिप राहतील, आमच्या मुलांना शिक्षण मिळेल की नाही? Everyone is worried. 5% लोकांजवळ पैसा असेल. हो, 5% लोकांजवळ पैसा असू शकते. What about 95% people? Think about it. 5 नाही 15% लोकांजवळ, 20% लोकांजवळ असेल, ते त्यांच्या मुलांना चांगल्या शाळेत घ्यायला शकतात. 80% किती मोठा पार्ट आहे? 80% समाजाचे काय? ते शाळेच्या फीस भरू शकतात. कोणीही याचं आत्मपरीक्षा, ते शाळेची फीस भरू शकतात. ते त्यांना त्या दर्जाचं शिक्षण देऊ शकतात. आमच्या किती शाळा आहे, किती कॉलेजेस आम्ही काढलेले आहे, किती बँका आमच्या, किती हॉस्पिटल आमचे. यावर चर्चा व्हायला नको. आपल्या प्रगतीचं जेव्हा मोजमाप आपण करतो, एक अधिकारी झाला म्हणजे प्रगती झाली का? त्याची नेक्स्ट जनरेशन अधिकारी होईल याची शाश्वती आहे का? कॅन यू पास ऑन युअर ऑफिशियल स्टेटस टू युअर किंग्स? तुम्ही तुमच्या मुलाबाळांना तुमचं जे अधिकाराचं पद आहे ते देऊ शकता का? ते तुमच्यापुरतं मर्यादित आहे. कॅन नॉट पास ऑन इट. तुम्ही ही कल्चर यू कॅन पास ऑन टू युअर चाइल्ड, आणि तो त्या कल्चरच्या भरोश्यावर स्वतःचं जीवन तो सुजलाम सुफलाम करू शकतो. देर इज नो ट्रान्सफॉर्मेशन ऑफ this Buddhist culture from one generation to another generation. There is no such medium. There is no such infrastructure to pass on this culture from one generation to another generation. पण त्याची कुठली सोय करून ठेवली जे बाबासाहेब आहे. त्यांना मॉनिस्ट्री काढायची, त्यांना असा भिक्षू संघ तयार करायचा, ट्रेंड. कोणी आलं चिवर घेतलं नाही, त्यांना सेंट्रलाइज प्रॉपर सिस्टम तयार करायची, आणि तो ट्रेंड म्हणतेचीच तमाशाची. अनट्रेन लोकांच्या हाताने ॲक्सिडेंट होतो, आणि ते तुम्ही बघताय उघड्या डोळ्याने की हाऊ दिस अनट्रेंड मॉन्क्स आर बिहेविंग इन द सोसायटी. And those who are trained, no doubt about that thing, about their commitment and dedication, they are doing well. But what about untrained manpower? आहे की नाही? सत्य आहे का हे बघा. ही परिस्थिती नाही आहे बाबा, हे असं नाही. माझा नंबर देतो, मला कॉल करा, घे जे तुम्ही सांगताय अगदी चुकीचं आहे. परिस्थिती फार चांगली. बाबासाहेबांनी जे जे सांगितलं आम्ही त्याच्यावर काम करतो आहे. किती भिक्षू ट्रेनिंग सेंटर, कुठली सिस्टम आहे? धम्माचा प्रचार प्रसार कोण करत आहे? तर कुठल्याही गोष्टीचा प्रचार आणि प्रसार जर करण्यात आला नाही तर ते विचार सुद्धा मृतप्राय होऊ शकतात. बाबासाहेबांनी लिहून ठेवलं ते, हे असं समजू नका. कारण सम्राट अशोकाने जर हे तत्वज्ञान या बुद्ध लेणीमध्ये कोरून ठेवलं नसतं
त्या धम्मेक सूत्रावर जे लिहिण्यात आलेलं ते जर कोणाला डिकोड करता आलं नसतं त्या इंग्रज अधिकाऱ्याला, तर तुम्हाला हे धम्मलिपीत लिहिलेलं आहे, हे बुद्ध धम्माशी रिलेटेड आहे, सम्राट अशोकाशी रिलेटेड आहे, मला कळलंच नसतं. कळलं नसतं तुम्हाला ह्या इतिहास माहीत होण्याचा प्रश्न आला कुठे. तुम्ही म्हटलं असतं ये भाई ये कुछ तरी आहे ऐसा आहे. जसं कोणी काय गिळतो, कोणी काय करतो, असलेच प्रकार त्याच्यात लावण्यात आलेले असते की याचा अर्थ असा होता, हे याची काठी आहे, हे याची लेणी आहे. आता आपली पोरं ते धम्मलिपी वाचायला लागते म्हणून दे कॅन डिकोड दॅट लँग्वेज. याच्यात असं लिहिलेलं आहे की या व्यापाऱ्यांनी हे बुद्धलेणीचं दान केलेलं आहे, आपल्या पत्नीच्या नावावरून, आपल्या मुलाच्या नावावरून, नावासहित लिहिलेलं आहे. ते असतं कारण तुमच्या पूर्वजांनी ती मेहनत, ती त्यांना दूरदृष्टी होती, त्यांना ते विजन होतं की उद्या इथे प्रतिक्रांती होणार आणि हा मानवीय धर्म, हे तत्त्वज्ञान जमिनीत गाडल्या जाईल. त्यांना ते माहिती होतं. त्यांनी सांगितलं हे जर जिवंत ठेवायचं आहे, एवढं मानवी मूल्य जपणारं तत्त्वज्ञान, हा धम्म, हा धर्म, तर त्याची सोय मला करून ठेवा. ते त्या राजाला तेव्हा कळलं. तो सम्राट होता, खाऊन पिऊन 10 राण्या घेऊन सगळं वैभव त्यांच्याकडे, हत्ती घोडे सगळं, काही गरज नाही होती. काय गरज स्वतःच्या मुलाला मुलीला श्रीलंकेला पाठवून धर्मप्रचारासाठी? काय गरज होती? तुम्हाला कळलं असतं. विचार करायला पाहिजे, कळलं असतं. हे कोणीतरी आपल्यासाठी जेव्हा हा वारसा जतन करून ठेवलेला आहे, वी शुड युटिलाइज इट फॉर आवर बेनिफिट, नॉट फॉर देअर. दे हॅव गॉन, दे आर नो मोर. तुम्ही तुमच्यासाठी हा वारसा कसा उपयोगी तुम्हाला आणता येईल. आपण लेण्यांकडे पाठ फिरवली. आपण 1-1 तास जेवणाच्या लाईनसाठी हॉटेलमध्ये पैसे देऊन तिथे वेटिंगवर असतो. आपल्या लेणीवर जायला वेळ नाही. 3 तासाचा पिक्चर आपण बघू शकतो. पण आपला जे ऐतिहासिक वारसा जो तुमच्या पूर्वजांनी तुमच्यासाठी जतन की येणार बाबा माझा कोणीतरी ये आणि वाचेल, बघेल, समजेल. बाबासाहेब स्वतः लेणीवर जाते. नाला सुपाराला त्यांनी बुद्ध पौर्णिमा तिथे साजरी केली. कुठे आहे? मग ह्याच्या धम्माचे अगणिक फायदे आहे. हे फायदे तोपर्यंत आम्ही घेऊ शकत नाही जोपर्यंत आम्ही हा धम्म आचरणात आणणार नाही. थोडा आणा, टप्प्याटप्प्याने आणा, पण तुम्हाला धम्माकडे जर पाठ फिरवाल तर तुमचा आमचा ऱ्हास झाल्याशिवाय ही तेवढीच काळ्या दगडावरची रेष आहे. आणि ही आधी घडली नाही. तुम्हाला पुन्हा त्याची पुनरावृत्ती करून घ्यायची असेल तर खा प्या मजा करा, एवढे दिवस आहे. पण जर तुम्हाला येणाऱ्या पिढीविषयी जर तुम्हाला चिंता असेल, माझी येणारी पिढी पण याच पैशामध्ये राहिली पाहिजे, यांना हाच धम्म मिळाला पाहिजे, हेच शिक्षण मिळालं पाहिजे, तुम्हाला आम्हाला सुस्त बसून चालणार नाही. आणि प्रत्येकाची जबाबदारी आहे यामध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन द्यायला. इथे तू मैवाला नाही, एकमेकांशी मैत्री बाळगण्याचं होऊ शकते. तुमच्यामध्ये मतभेद असू शकते, पण मनभेद करणं नाही. मी त्याचं तोंडच पाहणार. तो जर स्टेजवर असेल तर मी येणारच ना. डोंट डू दॅट. धम्म सांगतो आपल्याला प्रेमाने राहा, भाईचारा वाढवा, बंधुता, फ्रॅटर्निटी. कुठे आहे फ्रॅटर्निटी? एकाच कार्यक्रमाचे 4-4 स्टेज लागते. वेर इज द फ्रॅटर्निटी? आपण ह्याच्यावर अभ्यास करायला कसं एकत्र येत आहे. मग जे आपल्या मनामध्ये जे ही
उलटापालट चालू आहे, त्याला कुठेतरी आपल्याला जागा करून द्यावं. विद्वान लोकांच्या चरणी जाऊन त्यांना हा धम्म समजून घ्या. ह्या धम्माची महती बाबासाहेबांनी बुद्ध आणि धम्मामध्ये तर आहेच, पण तरी काही काही विद्वान भिक्षू लोक अजूनही आहेत, त्यांच्याकडे जा. ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन नक्की. आणि पुन्हा आपली जी झेप आहे ही प्रकाशाकडे जाईल. हे अमृत आहे हो. ते जे काय सांगतात ते अमृत नाही, हे अमृत आहे. हे ज्ञानरूपी अमृत आहे. हे ज्ञानरूपी अमृत जोपर्यंत तुम्ही प्राशन करणार नाही, नुसतं शिक्षणाने नाही होणार. शिक्षणामध्ये जोपर्यंत शील आचरण नसणार आहे तोपर्यंत ते शिक्षण फार तर तुमचे नोकरी कामापुरतं 2 पैसे कमावण्यासाठी, तुम्हाला ते माणूस म्हणून नाही जात. आणि तुमचा समाज पण एक संपत्ती, त्याच्याने तर अभिमान वाढतो. तो म्हणते मला माझ्याकडे ही डिग्री आहे, तो म्हणते माझा एवढा पगार आहे, अरे तू कोण आहे, मग तो अधिकारी आहे. अहंकारी वृत्ती वाढली, कारण शील नाही आहे. बाबासाहेबांकडे ज्ञान प्लस शील 2चं कॉम्बिनेशन, आणि त्याच्यामुळे बाबासाहेब कार्य करू शकतो. नाही तर तुमची आमची अजूनही तीच ओळख असते, याच्यामध्ये काहीही डाऊट नाही. तेच असतो, आपण तिथेच असतो. म्हणून या महापुरुषांनी एवढं अमाप दुःख सहन करून, एवढ्या वेदना भोगून आम्हाला हे अशक्य प्राय जीवन दिलेलं, त्या जीवनाचा आपण प्रत्येकच सदुपयोग करून घ्या. आणि आपल्यामध्ये सदाचरण वाढवून, एकमेकांविषयी मैत्री भावना जपून आपण प्रत्येकाने एकत्र येऊन, एकोप्याने राहून, एक संघ राहून हा मानव कल्याणाचा रथ पुढे न्यावा, हीच नम्र विनंती. जय भीम, नमो बुद्धाय.